और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मॅडम तुम्हाला प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपने उमेदवारी दिलेली आहे, काय सांगाल कशा प्रकारे तुमचा पक्ष चालू आहे, काय समस्या आहे? नमस्कार, मी नंदिनी गजानन बामणकर। भाजपाने मला प्रभाग 7 मधून उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। मी प्रभागमध्ये फिरत असताना मी अनेक समस्या पाहिल्या। लॅट्रिनची समस्या पाहिली, रस्ते नाल्यांची साफसफाई नव्हती, परत लोकांना पाण्याची समस्या भरपूर आहे आणि टेकडी जमा असल्या कारणाने तिथे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ते त्यांची फार मोठी समस्या आहे। आणि सफाईची तर फारच समस्या आहे, सफाई जास्त होत नाही इथे। तुम्ही एक महिला उमेदवार आहेत, महिलांच्या काय काय समस्या आहेत, तुम्हाला काय काय जाणवलेलं आहे? कारण मी महिला असल्यामुळे मला समजतं की महिलांना काय त्रास होतो ते। त्यांना जास्त पाण्यासाठी फार प्रयत्न करावा लागतो, पाणी त्यांना मिळत नाही, पाण्याची वेळ ठराविक नाही, रात्री येते पाणी 2 वाजता 3 वाजता, त्यामुळे त्यांना जागावं लागतं। पण त्यांच्या मुलांना तयारी डबे वगैरे तयार करून लागतो, त्यामुळे त्यांची झोप वगैरे पूर्ण होत नाही, ते मी पाहिलं वगैरे। पण साफसफाई होत नाही, त्यांच्या बाजूला नाल्यांची साफसफाई वगैरे काही वगैरे अशा प्रकारे होत नाही सफाई। तुम्ही पाण्याची समस्या बोलले, पाण्याची समस्या आहे, तर एक महिला जी घरी असते दिवसभर तिला किती त्रास सहन करावा लागतो, तुम्ही बघितलं काय? हो, मी बघितलंय आणि हे मी स्वतः पण अनुभवते, कारण मी पण त्या भागामध्ये राहते, त्यामुळे मला हा अनुभव आहे की लोकांना किती त्रास घ्यावा लागतो। कसं काम करणार पुढे? मी निवडून आल्यानंतर प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, कारण मी अनुभवते की लोकांना किती त्रास होते। कारण मी महिला म्हणून मी घरीच असते आणि त्या पण घरी असतात, त्यामुळे त्यांचा त्रास काय तो मी पूर्णपणे जाणते। आणि पहिला आल्यानंतर मी पहिला पाण्याचा प्रश्न सगळ्यात प्रथम सोडवणार आहे। तुम्ही तुमच्या मिसेस यावेळी क्रमांक 7 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर तुम्ही आता प्रचार करताना तुम्हाला नक्की या वॉर्डमधल्या कोणत्या समस्या दिसणार? मूळतः उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली 2026 आणि या निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाच्या वतीने माझी पत्नी नंदिनी गजानन बामणकर या भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळाले आणि त्यानुसार आम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमच्या प्रचाराचं कार्य जोमाने सुरू केलेलं आहे। या प्रभागात प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना काही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवला, ज्याच्यामध्ये पाण्याची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे, सफाईची समस्या आहे। या समस्या खूपच आहेत आणि त्यामुळे लोकांना त्याचा अतोनात त्रास होतोय। आम्ही पाहिलं की या प्रभागातील गेल्या 2012 पासून ज्या नगरसेवकांना निवडून दिलं त्यांच्याकडून या स्लम एरियामध्ये त्यांच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे, हे खास करून जाणवत आहे। 2012-2017 या निवडणुकीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून आले त्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही वेळेला मी होतो, काही मताने मी पडलो, परंतु जे निवडून आले त्यांनी या विभागामध्ये दुर्लक्ष केले। परंतु आता जर या प्रभागातील जनतेने मतदान देऊन मला निवडून दिले, माझ्या पत्नीला, आणि ते निवडून देतील अशी अपेक्षा ठेवतो। परंतु निवडून आल्यानंतर या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रकर्षाने प्रयत्न करू। पाणी समस्या असेल, शौचालयाची समस्या असेल, सफाईची समस्या असेल, याच्याकडे जातीने लक्ष दिलं जाईल। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।